खरंच आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं, पण परिस्थिती अशी आली होती। कशीही आली असली तरी तुम्ही खोटं वागलात हे नाकारू शकत नाही तुम्ही। आणि मी ते विसरू शकत नाही। तुम्ही हे माझ्याशी शेवटचं खोटं बोललात। यानंतर मला जर कळलं की तुम्ही माझ्याशी आणखीन खोटं बोललात, तुम्हाला दुसरी संधी यापुढे मिळणार नाही। म्हणजे तुम्ही त्यांना एक मिनिट, माफ करत नाहीये पण बजावतोय। याच्या पुढे मला कधीही खोटं ऐकायला मिळालं नाही पाहिजे। अगदी कसलीही वेळ आली तरी, अगदी जीवन मरणाचा प्रश्न असला तरी। काय मी बोलतोय ते थोडंसं तिखट वाटेल, पण माझा नाईलाज आहे। पुन्हा माझ्या विश्वासाला तडा जाईल असं वागू नका। तुमच्या अजून एका खोट्या बोलण्यामुळे आपल्यात नकळत तयार झालेलं नातं तुटेल किंवा जाणून बुजून तोडलं जाईल, हे लक्षात ठेवा। अजून काही असेल तर आता सांगा। या घराचे दरवाजे उघडे आहेत आणि मी माझा निर्णय ऐकवलेला आहे। बोला। हे पहा, अजून काही लपवलं असेल तर ते आत्ता सांगा। अजून किती गोष्टी लपवल्यात माझ्यापासून, सांगून मोकळे व्हा। नाही हो, अजून काहीच लपवलेलं नाहीये। आता अजून काही विचारू नका। हे आत्ताच पाहिलं ना किती ताणलं तुम्ही ते। या स्वभावामुळे तुमच्यापासून लपवावं लागलं। एखादा विषय तेव्हा ताणला जातो जेव्हा त्या विषयाला खोली असते, जी इथे मनात रुजते। लक्षात ठेवा, यापुढे असं काही करू नका। मला विश्वास आहे यापुढे तुमच्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही। हेच तुमचं पहिलं आणि शेवटचं खोटं असेल।